नमस्कार, मी अमोल किनोळकर. आपण पाहतात एबीपी माझा. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. माझे वडील सर्वोत्तम नसले तरी ते हानिकारक नाहीत. धनंजय आणि करुणा मुंडे यांचा मुलगा शिशिव यानं धनंजय मुंडे यांच्या समर्थनार्थ एक पोस्ट लिहिलेली आहे. वडील आईसोबत कठोर असले तरी ते आमच्यासोबत कठोर नाहीत, असं शिशिव मुंडे यांनी म्हटलेलं आहे. माझी आई छळाचा जो दावा करते तसाच तिने आमचाही छळ केला, असा देखील दावा शिशिवनं केलेला आहे. आणि स्वतः करुणा मुंडे आपल्या सोबत या क्षणाला आहेत. करुणाताई, आपण आपला मुलगा शिशिव जो आहे त्यानं या संदर्भात जो खुलासा केलाय तो फार धक्कादायक आहे की वडील आईसोबत कठोर असले तरी ते आमच्यासोबत कठोर नाहीयेत आणि माझी आई छळाचा जो दावा करते तसा छळ त्यांनी आमच्यासोबत पण केलाय. ये सही बात है जो बेटे ने लिखा है कि मेरे पति जो है बच्चों के साथ त्यांच्या जे धनंजय मुंडे आहे त्यांचे वडील माझे मुलाबाळांच्या सोबत त्यांचे खूप चांगले रिश्ते होते आणि आहे, पण त्यांच्या दोघांचा कोई वाद नाही आहे. मीडियावरती मी अगोदर सांगितलेलं आहे. आजची जे पत्रकार परिषद जे आहे आपली, जे पत्रकार माझी बाईट घेत आहे ते कोणत्या मुद्द्यावरती घेत आहे? जे कोर्टाचा निकाल आलेला आहे. आणि त्या बाईट घेताना तुम्ही तुमचे जे प्रतिनिधी होते त्यांच्याशी तुम्ही पण विचारू शकता माझे मुलगेचा काय व्यवहार होता माझ्यासोबत त्यावेळे ज्यावेळे जे बाईट घेण्यात येत होते, पण त्यांचा व्यवहार नाही आहे. त्यांना पण माझ्या मुलाबाळांना पण वरती प्रेशर येतात की असं बोलू नका, तसं बोलू नका, असं बोला, तसं बोला. हे सगळं वरती चालू आहे, हे समजून घ्या तुम्ही. बरं, करुणाताई, तुमच्या मुलानं असं म्हटलंय की आई छळाचा जो दावा करते आईनं सुद्धा आमचा छळ केलाय, म्हणजे मुलांचा छळ तुम्ही करताय असं त्याचं म्हणणं आहे. हा, तर तेच आहे ना. त्यांना काय वाटते, जे मुलांना काय वाटते आणि मुलांच्या बापाला काय वाटते माझ्या नवऱ्याला, की मी गप्प बसू, मी कोर्ट केस करू नये, वरती बोलू नये, हे सगळं आहे. तर ते छळ, हे लोकांना ते छळ वाटते स्वतःसाठी लढणं. आणि जरी मी रखेल म्हणून, लिव्ह इन पार्टनर म्हणून जरी त्यांचे कन्सेंट वरती जरी मी साईन केली तर ते सगळ्यांच्यासाठी चांगलं आहे. कळलं का तुम्हाला? पण हे जे मीडिया ट्रायल चालू आहे आज 2021 पासून जे आमचा वाद चालू आहे तो ते छळी आहे ना त्यांच्या. पण त्यांना काय वाटते माझ्या मुलाबाळांना, तुम्ही कन्सेंट पण वाचा. जरी तुम्हाला वाटेल तुम्ही सर्टिफाईड कॉपी मीडियावरती टाकू शकतो ते कन्सेंट टर्मची, आणि माझी साईन घ्यायचं आहे लोकांना लिव्ह इन पार्टनर म्हणून, आणि ते नाव हटवायचं आहे माझ्या, ते मी हटवत नाही. त्याच्यासाठी मला माझ्या मुलाबाळांना काय पाहिजे की तुम्ही शांततेने घ्या आणि जे काय भेटत आपल्याला ते घ्या तुम्ही, आणि तुम्ही संपून टाका सगळं जे मॅटर आहे ते. मीडिया ट्रायल ते लोकांना नकोय, ते जे माझा लढा आहे ते लोकांना नकोय. त्याच्यासाठी त्यांनी हे लिहिलेलं आहे की आमचा छळ केलेला आहे. तेच ती म्हणत आहे मला. आणि ते छळ आहे, खरं तर हे छळ आहे. आणि माझा नवरा आणि मी दोघे मुळामुळींना मिळून छळताय, ती मी मान्य करते. त्याचं म्हणणं आहे की तुम्ही म्हणजे शिशिवला आणि तुमच्या मुलीला दोघांनाही सोडून गेलेला आहात. मी दोघे माझ्या सोबत आहे. सगळे मीडिया जे तुमचे कर्मचारी आहे, कम से कम 40 लोक होते, सगळ्यांनी बघितलेलं आहे घरामध्ये. अच्छा, तुमचे प्रतिनिधीला विचारा ना तुम्ही, होते की नाही होते, प्रतिनिधीला विचारा. आणि काय करत होते, किती प्रेशर होता त्यांच्यावरती, ते होशमध्ये नाही होता त्यावेळे, इतका रागामध्ये होता. बोला ना तुम्ही पण, ते तुमचे प्रतिनिधी आहे ना त्यांच्याशी तुम्ही एकदा विचारा ना काय घडत होता. पण ताई, आता तुम्ही म्हणताय ती मुलं तुमच्या सोबत आहेत, पण मग या अशी पोस्ट मुलांना का केली? कोणी प्रेशराईज करताय का त्याला? ऐका, हा ऑब्विसली प्रेशर आहे त्यांच्यावरती. आणि त्या लोकांना काय वाटते, ऐका, एक समजून घ्या, जे मुला मुली आहे त्यांची मानसिक स्थिती तुम्ही समजून घ्या की ते खूप लहान आहे. आणि आज नाही ते 3 वर्ष 4 वर्ष अगोदर हे सहन करत आहे. रोज मीडिया ट्रायल, आईला कधी जेलमध्ये टाकणं, आईला कधी मारहाण करणं गुंडे लोकांना. कोण मुलं बाळा सहन करणार?
त्यांचं खरोखर छळ आहे, खरोखर छळ आहे. त्याच्यासाठी ते म्हणतात आणि मी एक्सेप्ट करते. जे माझी वाईट गोष्ट आहे मी एक्सेप्ट करते. मी चुकीची बाजू घेणार नाही, कधी करणार नाही. जिथे माझी चूक आहे मी ती मान्य करणार. आणि पण पण आता ऐका, पण हे गोष्ट जी आहे माझ्या नवऱ्याला कळत नाही की मुलाबाळांच्या वरती काय असर होते, काय करते, त्यांचे डोक्यावरती काय परिणाम होते सगळी गोष्टीच्या. म्हणजे कुणाचा दबाव कुणाचा आहे? तुमच्या मुलांवरती कुणाचा दबाव आहे? धनंजय मुंडेचा और कोणाचा? तुमच्या सोबत राहून ते त्यांच्या दबावाखाली का राहतात आणि हे पण अशी म्हणणार. इतकी तुमच्या ऐका. विरोधातली एवढी मोठी पोस्ट का करतात? हाँ, तुमच्या विरोधात अशी पोस्ट त्यांनी का लिहिली आहे? क्योंकि बाप को ऑपरेशन हुआ है ना कल, आंखों का. आपको तुम्हाला माहित आहे डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे त्यांच्या, है ना. आणि तो मिनिस्टर आहे कितीही केला. आणि आज मुलाबाळांना जेलमध्ये जायचं नाहीये. आणि मुलाबाळांना मला अगोदरपासून हेच म्हणताय की मम्मी तुम्ही जेलमध्ये गेलीये, तुमच्यावरती इथे केस आहे, आम्हाला नकोय केस, आम्हाला पळायचं नाही याच्यामध्ये. बर. शिशूने आणखी एक महत्वाचा मुद्दा लिहिलाय की आमच्यावरती कुठलंही कर्ज नाहीये, कुठलंही आर्थिक ताण नाहीये, पण माझी आई खोटं पसरवतीये सगळीकडे, असं सुद्धा त्याचं म्हणणं आहे. त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? चालेल, मी तुम्हाला पुरावे देते. तुमच्या प्रतिनिधीला व्हॉट्सअपवर जाणीवपूर्वक तुम्ही कर्जाचे हप्ते थकवता, असं सुद्धा त्याचा आरोप आहे. 1 मिनिट ऐका, मी तुम्हाला पूर्ण पुरावे देते. चालेल, बर. मी तुम्हाला नाही सांगा ना, म्हणजे पुरावे तर आम्ही घेऊच. माझ्या घरावरती एसबीआयच्या होम लोन आहे. चालेल, त्याची किस्त अडकलेली आहे. आज बिल्डिंगचं जे मेंटेनन्स आहे ते रखडलेलं आहे. आणि मुलींना ते देतात खर्चेपुरती पैसे. पण आज शिवशिवानीची किस्त, माझ्याकडे सगळे पुरावे आहे भाऊ, मी सगळे मीडियावरती टाकू शकते. शिवशिवानीची जे माझे मुली आहे त्यांची प्रीमियम जे सुद्धा बजाज अलियन्स की त्यांची ते आहे, ते पण भरली नाहीये. बर. करुणाताई, शिशूनं आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हटलाय की करुणाताई या काहीतरी खोटं पसरवत असतात आणि धनंजय मुंडे यांची बदनामी करत असतात. का अशी पोस्ट करतोय तुमचा मुलगा? तुमच्या सोबत राहतोय सध्या, आणि तरी सुद्धा त्याच्यावरती अशी वेळ काय येते अशी पोस्ट करण्याची? मी काय सांगितलेलं आहे तुम्हाला, मुलींना हे वाद नको पाहिजे. त्या काय म्हणतात मला की तुम्ही एक कोर्ट केस संपवून टाका, हे करा ते करा. मी संपवून टाकणार पण आज जे निकाल लागलेला आहे, अचानक मीडियावाले लोक माझ्या घरी आले, मी काय करणार याच्यामध्ये मी काय करणार? अचानक सगळे मीडियावाले माझ्या घरी आले, बाईक घेऊन लागले, तर मी काय करणार? आणि काय वाईट पण बोलत नाही होती मी फक्त हेच बोलत होती जे कोर्टाने माझ्या कडून निकाल लागलेला आहे तेच बोलत होती. आणि कंटिन्यू तुम्ही तुमच्या प्रतिनिधीला विचारा, चांगली पद्धतीने तुम्हाला कळेल. माझ्या नवऱ्याचा कंटिन्यू माझ्या मुलाला फोन येत होता ज्यावेळी मीडियावाले माझ्या घरी होते. 40-50 मीडियावाले माझ्या घरी होते त्यावेळी कंटिन्यू धनंजय मुंडे मला माझ्या मुलाला कॉल करत होता की स्टॉप करा, हे मीडिया ट्रायल स्टॉप करा. पण ते ट्रायल नाहीये, आज जीत झालीये माझी. पण धनंजय मुंडे जर सारख्या आज दिवसभरामध्ये तुमच्या मुलांना फोन करतायत, तर तुम्ही या संदर्भामध्ये काही पुढचं पाऊल घेणार आहात का? कारण ही फार गंभीर आरोप केले तुमच्या मुलांनी तुमच्यावर. करणार आहे. आणि माझ्या मुलींना बी जे बोलायचं आहे ते बोला, माझ्या नवऱ्याला जे बोलायचं आहे ते बोला. मी एक वॉर्निंग देते त्यांना की तुम्हाला जे करायचं आहे, माझी ते जे बदनामी करायचं होती त्यांना करून टाकलेली आहे माझी अगोदरपासून. ज्या वेळे माझ्या जीवामध्ये जीव आहे, आज माझे घरामध्ये आज माझे मुलाबाळांना भड़का के ऐसी मेरी अवस्था करके डाल दी है कि मैं अपने ही घर में परायों के जैसी रहती हूँ. तो कोई बात नहीं है, मैं पर ये कोर्ट केस लड़ूंगी, पूरा लड़ूंगी और जीत के रहूंगी. मैं अकेले बन नहीं सकती. साफ बात. ठीक है करुणाताई, आपण आपली जो बोलना है मीडिया पे बच्चों को बोलने दो. मैं जिस दिन अभी तो मैंने कुछ बोला नहीं है मीडिया पे, सिर्फ आज का जो मेरा कोर्ट केस था उसके ही संदर्भ में बोल रही थी. पर इसके आगे ज्यादा मेरे बारे में कुछ झूठ पसरने का काम करा तो मैं सत्य पूरा बताऊंगी मीडिया को, पूरा सत्य धनंजय मुंडे के बारे में. ठीक आहे करुणाताई, आपण आपली सविस्तर बाजू मांडली त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद जी. तर शिशू मुंडे यांनी